प्रभु यीशु ख्रिस्ताना बधाल प्रेमी सलाम અને જય ઈસુ આ કિશોર વસાવા ફરી એકદા યા મહિના છેલ્લા રવિવારે આપા દેવા ભક્તિ સ્તુતિ આરાધના કોરા હાટી અને પ્રભુનો વચન વનાયા હાટી યા ઠिकाणा આપા હે છે આજે પ્રભુનો વચન લઈને ખાસ પ્રભુના દાસ આપે મધ્ય येणारा है ત્યાં સંબંધ આય પાસા આખી ત્યાં પહેલા આપા प्रार्थना को हूँ અને ત્યાર પાસે સ્તુતિ આરાધનામય આપા હાલ સમુએલ ભાઈ અને રવિનાબેન અને હિનાબેન ત્યાં આપા હાલ સ્તુતિ આરાધનામય દોરી या आपा प्रार्थना कोते डोळा बंद कोते होरगामा અને જીવતા દેવા આબામાં તો પુષ્કળ આભાર માનજે અને સ્તુતિ को છે આભાર માનજે कहा का प्रभु ओ पवित्र वानो दी तू हमें जीवन में देल्लो है तो स्तुति और आराधना कोरा हटी तो वचन बनाया हटी जी उत्तम तक फरी एकदा आमे जीवन में प्राप्त जायली है त्या हटी आमा तो पुष्कळ आभार मानजे અને स्तुति को છે प्रभु यीशु या समय आमा तो पाई येता खास प्रार्थना को છે जो तो स्तुति आराधना को છે અને જે વ્યક્તિ પ્રભુ આજે स्तुति आराधना में शामिल होनारा है તે દરેક હાલ तू पुष्कळ आशीर्वाद दे અને આર્યારે ખાસ આમાં પ્રાર્થના को છે तो वचन सेवा देना तो सेवकाल विशेष तू आस्वादित को तो कृपा दे त्या मुख ना शब्द तू बन का जेथी कोई बनाना दरेक हा जीवन में अद्भुत ने अजायब काम होय आभार प्रभु तू हमें प्रार्थना उनालो ही माटे मान महिमा ने गौरव में तुल देता प्रार्थना यीशु दा तो पवित्र नाम कोई मागसे माटे तो वनाइन कबूल को आमेन आमेन या समय आपा स्तुति आराधना में जाते अने समूएल भाई रविनाबेन ने हिनाबेन आपा हाल स्तुति आराधना में आगेवानी दी
दुनिया में संकट भारी आवे है देवा, दुनिया में संकट भारी आवे रा देवा, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। दुनिया में संकट भारी आवे रा देवा, दुनिया में संकट भारी आवे है देवा, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, जीवन आशा मान दे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। दुनिया में संकट भारी आवे है देवा, दुनिया में संकट भारी आवे है देवा, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। दुखा में आमा आरी रे नारो देवा, सुखा दुखा में आमा आरी रे नारो देवा, संकट में आरी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, संकट में आरी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। दुनिया में संकट भारी आवे है देवा, दुनिया में संकट भारी आवे है देवा, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे, तू हमारी रे छे माँ यीशु देवा, तू हमने संभाली ले छे। अपेक्षा रखता हूँ खास प्रकार आशीर्वाद देवा पे तुम हाल ने मान स्तुति आराधना द्वारा दिलो है या समय आप प्रभु नो वचन वनाते न आपे मध्य आजे पास्टर रोशन वसावा साहेब है का ज्या टीम मिशन में रहीने प्रभुनी सेवा को तहा
ती हालमाय विनंती कोई का तुमा या रेवन संदेश दहा का અને ત્યાં સહ સ્વીકાર કોયા અને આજે આપે મધ્ય त्या प्रभुना दास प्रभुन वचन देनारा है त्या उत्तम शिक्षक है उत्तम प्रचारक है અને या आपा या समय त्या द्वारा प्रभुनो वचन बनाते हैं। ओके, प्रभु यीशु ख्रिस्त नाम पास्टर रोशन वसा ऐसे बाधाल तुम्हाला सलाम। परमेश्वरा नावाला धन्यवाद दाहो त्या स्तुती को काका परमेश्वरा पुन्हा एकदा गामित वर्षीपर या चॅनलला माध्यमाकी तुम्ही बाधा होदी पोचा खातर परमेश्वर मन कृपा पूरी पाडी त्याबद्दल परमेश्वरनी स्तुती को त्या महिमा को साथे साथे पास्टर किशोर भाई वसावा आणि संपूर्ण गामित वर्षीपर टीम त्या देखील मनापाने आभारी का आज ते हेमान या ठिकाणी वचना सेवकाई करा खातर संधी आणि वेळ समय अवसर पुरो पाड्यो। सो या तमाम बाबत माटे प्रभु महिमा आणि त्या धन्यवाद आणि त्या स्तुती को आज विशेष करून आपण देवा वचना ऐसे जाणार आहे आणि जी वचन माय तुम्ही खातर माय निवडला आहे ते वचन हिब्रून पत्र त्या 12 अध्याय हिब्रून पत्र त्या 12 अध्याय 1 થી લઈને 2 કલમો આપણે વાંચી લઈશું। हिब्रून पत्र अध्याय 12 1 થી લઈને 2 કલમ आणि तुम्ही खातर वाचू आणि जर तुम्ही पवित्र शास्त्र आहे तर तुम्हा देखील मारी वाचून प्रयत्न कोजा। तो આપણી આસપાસ શાહેદોની એટલે મોટી વાદળરૂપ ભીડ છે માટે આપણે પણ દરેક જાતનો બોજો તથા વળગી રહેનાર પાપ નાખી દઈએ અને આપણે સારું ઠરાવેલી શરતમાં ધીરજથી દોડીએ। આપણે આપણા વિશ્વાસના અગ્રેસર તથા તેને સંપૂર્ણ કરનાર ઈશ્વરની તરફ લક્ષ્ય રાખીએ જેણે પોતાની આગળ મૂકેલા આનંદને લીધે શરમને તુચ્છ ગણીને મરણ સ્તંભનું દુઃખ સહન કર્યું અને જે દેવના રાજ્યની જમણી તરફ બેઠેલો છે। आपण एक वहानी प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपण देवा वचननी अंदर जाणार आहे। परमेश्वर पिता पुन्हा एकदा तो महिमा तो सन्मान को जे प्रभु आज प्रभु तो गौरव आम्ही जीवनाद्वारा तू कोयरेलो है त्याबद्दल तो स्तुती को जे प्रभु आम्ही सारखा पापी आहे प्रभु तू प्रेम कोयो तो लोय तू गोवाड्यो आणि पिता परमेश्वर आम्हाला तू राज्यना માટે प्रभु तू आम्हाला निवडले आहे तू पसंत कोले आहे त्याबद्दल तो स्तुती परमेश्वर पिता या समय तुला धन्यवाद दे का तो जीवंत आणि पवित्र वचन प्रभु त्या वचना प्रभु आम्ही या समय जहाँ मनन को अध्ययन को त्या समय पिता परमेश्वर तो स्वर्गीय समझण आणि ढान पटापट तो आम्हाला दे ताकि प्रभु तो वचन केवळ आम्हा बुद्धी की हमदो जे की नाही पण आम्ही जीवनी अंदर प्रभु त्याला आत्मसात कोई त्याला ग्रहण कोई प्रभु आम्हा वैयक्तिक आणि दैनंदिन जीवन में प्रभु आम्हा त्याला उतारी शकते त्या आम्हा जीवी शकते म्हणून प्रभु तो कृपा पूरी पाड इस प्रार्थना विनंती को जाए। धन्यवाद महिमा स्तुति तो कोई प्रार्थना यीशु ख्रिस्त नाव पे मागी म्हणत आहे आमेन। ओके, तर आज आपण ज्या परिस्थितीनी अंदर आहे आपण ज्या परिस्थितीनी अंदर आहे ती परिस्थिती आम्हाला बाधाल मालूम है आम्हाला वाफेक है आणि आम्हाला त्यापासून ओझाणी नाही। आम्हाला कोरोना सारख्या या महामारीनी अंदर आम्हाला फसाई गेले आहे परंतु आम्ही आसपास फक्त कोरोना सारखी परिस्थितीच आम्हाला त्रास नाही दिलेली या कोरोना जी महामारी आहे त्याकीच आम्हाला तकलीफ नाही त्याकीच आम्हाला समस्या नाही पण आज आपण नाही का आपल्या अवतीभोवती ज्या प्रकारे राजकीय वातावरण आहे आपल्या अवतीभोवती ज्या प्रकारे इंडस्ट्रियल वातावरण जे आपण जे व्यावसायिक वातावरण है सामाजिक समस्या है त्या साथे साथे ख्रिस्ती समाजनी अंदर मंडळी दृष्टिकोनाकी सेवा कार्य दृष्टिकोनाकी अनेक प्रकार अवरोध निर्माण झालेला आहे आणि म्हणून फक्त कोरोनामुळेच आम्हाला त्रास आहे किंवा कोरोनामुळेच आम्हा एका मानसिक तकलीफमध्ये जाय राहिलं आहे किंवा शारीरिक अशक्तपणामध्ये जाय राहिलं आहे की आम्हाला नाही ऐकता येईल पण त्या व्यतिरिक्त जे बीजा परिबळ आहे ते देखील आम्हाला चिंतातूर होता आम्हाला निराशाजनक परिस्थितीत टाकी राहिला आहे आणि ज्या समये ही बारेने परिस्थिती आम्हाला जे एक्सटर्नल सिच्युएशन जी है ती आम्हाला एज है तरी बारेने परिस्थिती आम्ही आंतरिक जीवनावे कोणी असर कोई रही है त्या देखील विचार करून खूप जरूरी है का आम्हाला एज है का जहाँ बारेने जी परिस्थिती है ती अतिशय वाईट किंवा खराब अवस्थानी अंदर निघी जाए तहा अंतिम परिस्थिती महान आंतरिक जीवन रूपे सीधी रीते आणि सरळ रीते प्रभाव टाके आणि म्हणून
आज फक्त माहो ई बारेनेच ती तकलीफ में की नाही पण ई जे बाद्या गोठ्या आपण वणाई राहिले त्यामुळे आपण मानसिकरित्या देखील आपण आज खचवाई राहिले मानसिकरित्या देखील आपण संकुचित एक होईल आणि या ओढ परिस्थितीની અંદર या संदर्भની અંદર જે ખ્રિસ્તી જીવન है एक विश्वासणारा व्यक्ति जे जीवन है એ जीवन बाराने जे गोठे आहे ते त्या आंतरिकरित्या कोल्या प्रभावित होते हा ती खूप त्यावे विचार करून खूप महत्त्वपूर्ण आहे बरेचदा येशू ख्रिस्ता विश्वास ठेवणारा लोक आम्हा माझा विश्वास ठेवणारा लोक या बाराने परिस्थितीमुळे निराश होई जात आहे ए बाराने गोठ्यामुळे आम्हा हताश होई जात आहे आम्ही जीवनની અંદર मानसिक રીતે अतिशय दबाયેલા સ્થિતિની અંદર ही जात आहे परंतु परमेश्वरा वचन आम्हाला त्या हिम्मत आणि धैर्य बळ पाडे परंतु मला जी गोठाकणं येते म्हणजे का बाराने जी एक्सटर्नल सिच्युएशन है बाराने जी परिस्थिती है ती आम्ही जे ख्रिस्ती जीवन है त्यावेळेस सीधो प्रभाव नाही टाकी शके परंतु बाराने या वातावरण देखील आपण रोज आणि रोज प्रतिदिन आपण प्रभु यीशु ख्रिस्तना प्रेमની અંદર त्या सामर्थ्यની અંદર त्या सेवाની અંદર आणि परमेश्वर अनुग्रहની અંદર આગલા વાંચે ही परमेश्वरा इच्छा है बराच ख्रिस्ती लोक बाराने परिस्थितीमुळे दबाई जात हा ते मानसिकरित्या संकुचित होई जात हा परिणामी ते बाराने गोठी ओला विचार होता का शेवटी छेल्ले त्या ख्रिस्ती जीवनात जो ग्रोथ है त्या ख्रिस्ती जीवनात त्या वादना है ख्रिस्ती जीवनात त्या आगला जायना है ते विहराय जाता हिब्रोन पत्र जे पुस्तक आपण वाचलो आहे 12 अध्याय हिब्रोन पत्र याच प्रकारचा लोक हा एक स्टोरी है याच प्रकार लोक हा एक गोठ है हिब्रोन पत्र जो लेखकाई वो जो पत्र लिखलो है पवित्र आत्मा प्रेरणा की वो पत्र यहूदी ख्रिस्ती लोकांना लिखलो है यहूदी ख्रिस्ती लोक इन सेंस जे लोग पहला यहूदी धर्म स्वीकारणारा था जे लोग पहला निवास मंडप मंदिरनी અંદર जाई अर्पण यज्ञ कोणारा लोक था आणि जे लोग नीतिमत्व प्राप्त करा खातर कर्म कोणो त्यावे ते अवलंबून था त्यावे ते आधारलेला था प्रति वर्षे ते जाई परमेश्वर मंदिरनी અંદર जाई अर्पण बलिदान यज्ञ कोवा था नियम शास्त्रनं चुस्तपणे पालन करणारा लोक यहूदी लोक था परंतु येशू ख्रिस्त येण्यानंतर त्यांना सुवार्ता मिळी आणि सुवार्ता मिळाल्यानंतर त्यांना लाग्यो काय ख्रिस्ती जीवन ही अलग जीवन है आणि ते प्रभु येशू ख्रिस्ता स्वीकार कयो प्रभु येशू ख्रिस्ता स्वीकार कयानंतर ते ख्रिस्ती जाया परंतु ई परिस्थिती एवढी निर्माण होजी का इसवी सन 70 ની आसपास रोमी लोक हाय ख्रिस्ती लोकांना छळ सुरुवात केली होती म्हणजे या सुरुवात इसवी सन 64 मध्ये सुरुवात झाली होती आणि नीरो बादशाह जो रोम सरकार किंवा रोमा कैसरातून रोमी बादशाह तो त्या ख्रिस्ती लोकांना छळाला सुरुवात केली ख्रिस्ती लोकांवर त्या भयानक प्रकार अत्याचार केला आणि परिणामी जे यहूदी लोक ख्रिस्ती जायला था त्या या ख्रिस्ती यहूदी लोकांनी ख्रिस्ती धर्म अपनावला હતો ते परत त्या बाराने परिस्थितीमुळे ते दबावनी અંદર ही ગયા आणि ध्यान लागे का मग यहूदी धर्मामध्ये त्या टाइमला आम्ही कधी छळ नाही केलो आम्ही आज ख्रिस्ती जाया आम्ही छळ कोवा मी राहिलो आहे आम्ही निंदा कोवा मी राहिली आम्ही अपमान कोवा मी राहिलो आहे आम्ही हवे अत्याचार कोवा मी राहिलो आहे आणि म्हणून बागे बागे हे जे यहूदी लोक आहे ते पुन्हा येशू ख्रिस्ता गोठ्या सोडील किंवा ख्रिस्ती जे जीवन आहे त्यामध्ये कमजोर येता लाग्या आणि ते बागे बागे पुन्हा यहूदी जो धर्म आहे ती आयसे परत जाता लाग्या अर्थातच जे जुन्या रूढी त्या सोडी देणी आथ्या जे जुन्या परंपरा त्या सोडी देणी आथ्या ते परंपरा पुन्हा त्या जीवननी અંદર अपनावण्यास सुरुवात करूया या ठिकाणी आपण एपोस्टेसी म्हणजे विश्वासाला सोडी देणं प्रक्रिया या यहूदी लोकांनी गोळली आहे या ख्रिस्ती लोकांनी गोळली आहे आणि म्हणून ओ जो पत्र आहे तो हिब्रोन पत्रનો जो लेखक आहे त्या पवित्र आत्मे प्रेरणा कोई आणि त्या यहूदी लोकांना या पत्राद्वारा बेन गोष्टी ऐकवल्या आहे नंबर 1 येशू ख्रिस्त जो है तो या तमाम यहूदी धर्मां जे भी गोष्टी आहेत त्यापेक्षा श्रेष्ठ है येशू ख्रिस्त मूसापेक्षा श्रेष्ठ है येशू ख्रिस्त हारूनापेक्षा भी श्रेष्ठ है येशू ख्रिस्त निवास मंडप किंवा जी मंदिरनी અંદર जी बलिदान किंवा अर्पण करण्याची जी प्रक्रिया थी जी विधी रीत थी त्यापेक्षा भी श्रेष्ठ है येशू ख्रिस्त जुना करारना रक्तनापेक्षा भी श्रेष्ठ है आणि येशू ख्रिस्तનો શ્રેષ્ઠત્વ સુપ્રીમેસી ઓફ ક્રાઇસ્ટ या પત્રની અંદર હિકવામ એમની है आणि બીજી કોટ का ख्रिस्ती लोक आहेत छळ उपजे जा ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्त नावामुळे ते हवे अत्याचार कोम येता त्या समये ख्रिस्ती लोक आहेत स्थिर रेनो है ही गोट हिकवाम एमनी आवर रोल आपण या पत्रा बेन भागे जे एक तर 11 अध्याय आणि 12 થી આગલાને જે અધ્યાય છે તે આપણને રામેલ છે
1 થી 11 અધ્યાયની અંદર હિબ્રુના પત્રનો જો લેખક છે તો લેખક આપણને એરા મિલે કે જૂના કરારના ઉદાહરણો વાપરીને યેશુ ખ્રિસ્તનો શ્રેષ્ઠત્વ સાબિત કરી રહ્યો છે. અને અમે 12મા અધ્યાયની અંદર પ્રેક્ટિકલ લાઈફ रोजिंदा जीवन ख्रिस्ती लोकांनी काही जीवनु है या विषय तो ख्रिस्ती लोकांना या ठिकाणी काही इशारा दे रहेलो है, ख्रिस्ती लोकांना चेतावणी दे रहेलो है आणि ख्रिस्ती लोकांना या ठिकाणी उत्तेजन देखील दे रहेलो है. तर आपण जो शास्त्र भाग वाचलो है हिब्रू पत्र 12 अध्याय 1 થી 2 वचन या हिब्रूना लेखक जो है तो या ख्रिस्ती लोकांना उत्तेजन दे रहेलो है आणि त्या उत्तेजन एका अंत સુધી દોડવું, अंत સુધી विजय મેળવવા માટે દોડવું. एक दौड़नो चित्र या ठिकाणी आपण एरा मिले का या लेखकाने उभं केलं आहे. सो आपण 4 गोष्टी मिळतील त्या दौड़ या ठिकाणी एक दौड़ आहे, एक रनिंग रेस आहे. दुसरी गोष्ट मिले का या ठिकाणी उत्तेजन आहे. तिसरी गोष्ट मिले का या ठिकाणी काही अडचण आहे, काही अवरोध निर्माण केला गेला आहे. आणि चौथी गोष्ट मिले काही उदाहरण आहे. आपण पहिली गोष्ट पाहिजे का या पत्रनी अंदर अपन एक दौड़ एक घटना है रमी ती म्हणजे दौड़नी घटना है. बाइबल ની અંદર જૂના કરાર ખાસ કરી નવીન કરાર ની અંદર આપણે એરા મિલે का ख्रिस्ती लोकांचे जे जीवन है त्याला एक दौड़ समान आखला है. दौड़ एक रनिंग रेस या समान आखला है. ज्या समय नवीन करारना लेखक नवा करारना लेखक बाइबल लिखवा था, नवा करार लिखवा था त्या समय ग्रीक लोक है एथलेटिक्स किंवा ऑलिम्पिक्स ની અંદર तीन प्रकाराची दौड़ है त्या इन्वेंशन कोई टाकी देना था. एक व्यक्तिगत दौड़ त्याમાં જે 100 मीटर 200 मीटर जी दौड़ है ती देखील त्या खोज गोलिया थी. त्यानंतर બીજી है रिले रेस का જેમ 4 જા मिळीत दौड़ता हा आणि योग त्या मार्क खुदी जाय आणि બીજો પાસે તાને આગલા જાય रिले रेस आपल्याला मालूम है. आणि तीजी दौड़ એટલે મેરાથોન दौड़ देखील या देखील शोध या समय कोमेरना હતો. आणि तिन्ही प्रकारना जे फॉर्मेट है रेसिंग ना ते नवीन करार नवा करारना समय अस्तित्वानी अंदर आता. आपण एरा मिले का या ठिकाणी जी दौड़ शब्द वापरवा निर्णय है, दौड़वानो शब्द लेखक जो वापरे है तो मैराथन विषय वापरे है. ख्रिस्ती जीवननी जी दौड़ है ती एक हानी दौड़ नाही है. 100 मीटर 200 मीटर तुम्हा दौड़ हा आणि पाછી तुम्हा फिरी हा त्या प्रकारची दौड़ नाही है. पण ख्रिस्ती लोकांची दौड़ म्हणजे एक मैराथन रेस है. तर तुम्हा त्या एका पॉइंट वर सुरुवात केली है आणि तुम्हा सतत तुम्हाला हमेशाने માટે दौड़ना है. जाऊ दे तुम्हा या दुनिया में है ताहुदी तुम्हाला ही दौड़ तुम्हाला दौड़ून आहे. आणि जहा तुम्हा प्रभु यीशु ख्रिस्त आरे तुम्हा मिळहा, जहा तुम्हा स्वर्गीय इनाम ला खातर तुम्हा तहा जाहा ताहुदी तुम्हाला निमान ही दौड़ दौड़ून आहे. आणि म्हणून बराच ख्रिस्ती लोक थाकी जातात. जहा समस्या त्या जीवनामध्ये आहे, जहा निराशा त्या जीवनामध्ये आहे, जहा छळ त्या जीवन के अंदर है आणि जहा त्या जीवन के अंदर अमुक बीमारी है ता ते लगेच मारी थाकी जातात. त्या लागे का आई प्रभु यीशु ख्रिस्त ओलो विश्वास करू आई ओलो हारो ख्रिस्ती है तर मा जीवन के अंदर दुख का है, मा जीवन के अंदर समस्या का है, मा जीवन के अंदर अमुक प्रकारनी निराशा का है. आमा थाकी जाजे. पण यो कोटमा भी रहा ख्रिस्ती लोक है का आम्ही जी दौड़ है ती हानी दौड़ नहीं है का तुम्हाला तुरंत दौड़ी गए, तुम्हाला तुरंत रिजल्ट जोजे, तुम्हाला तुरंत परिणाम जोजे या प्रकारनी दौड़ नहीं है. पण आमा एक मैराथन दौड़ के अंदर है. मैराथन दौड़ इन सेंस का तिया जी एंडिंग जो पॉइंट है त्या जो अंतनो जो पॉइंट है तो कदाचित खूप लांबे होते शके. त्या अंत पाहे नाही, त्या अंत खूप लांबो है आणि तुम्हाला संघर्ष करा पडे, तुम्हाला अनेक निराशा में जा पडे, तुम्हाला अनेक दुखा में जा पडे आणि त्या जो अंत है तो तुरंत नहीं है. तुम्हें निराशा अंत तुरंत नहीं उपजुणार है, तुम्हें दुखा जो अंत है तो तुरंत नहीं उपजुणार है, क्या तुम्हें जीवनात समस्या है त्या जो अंत है तो तुरंत नहीं उपजुणार है. परंतु तुम्हाला सतत न थाकता दौड़ून है या दौड़नी अंदर. એટલે का इजी दौड़ है ती मैराथननी दौड़ या ठिकाणी लेखकाई वापरली है. आणि आपण जे का जा ख्रिस्ती लोक आपण दौडी राहिला आहे तर आपण एक पर्यटकनी समान नाही पण आपण एक प्रवासी समान आहे. पर्यटक आणि प्रवासी या मध्ये फरक आहे. पर्यटक એટલે का तो इतने ऐसे फिरा जाए. फॉर एग्जांपल तुम्हा अमेरिका तुम्हा गए किंवा ब्रिटन में तुम्हा गए पर्यटक तरीके तुम्हा गए, तुम्हा फिरा गए किंवा गोवा तुम्हा जाते हैं तर तुम्हा ता फिरा गए तर तुम्हा काय होते का पर्यटक तरीके तुम्हा ता 3 किंवा 4 दिवस तुम्हा रहा आणि तुम्हा ता एक हॉटेल रहा, एक लॉज तुम्हा बुकिंग को हा, तुम्हा रोज काय को हा हाकाळी वेळ तुम्हा फिरा जा परत तुम्हा लॉज वे तुम्हा या तुम्ही हॉटेल वे तुम्हा पाशी परत फिरी या तुम्हा बीजे दी बीजा पाशी तुम्हा फिरी तुम्ही हॉटेल वे या. तर ख्रिस्ती जी जीवन है ती पर्यटक समान नहीं है
પણ ખ્રિસ્તી જીવન એક પ્રવાસી સમાન છે. આપા પરદેશી પ્રવાસી છે. પૌલ લખે કે આપો નાગરિકત્વ જે છે તે સ્વર્ગીય નાગરિકત્વ છે. એટલે કે આપે જે દોડવું છે તે એકદમ હાનો નહીં છે, પણ આપે જે દોડવું છે તે લાંબી રેસ છે. અને તે રેસ કે સુધી છે ફ્રોમ ધીસ વર્લ્ડ ટુ ધ હેવન. या दुनिया में लिव तर आपे तो रस्तो है तो स्वर्ग होती है, पिता होती है, पिता होती है. आणि त्या मार्ग में आपण चाली राहिले आहे. तर या मार्ग में चालत असताना अनेक निराशा है, अनेक समस्या है, अनेक संकट है. मन मालूम नाही का आज तुम्हाला देवा वचन होणार राहिले आहे. एक विश्वासी तरीके तुम्हाला जहां देवना मार्ग में चाली राहिले आहे, एक प्रवासी समान तुम्हाला जाय राहिले आहे. तुम्हाला परदेशी तरीके तुम्हाला या मैराथन रेस ની અંદર तुम्हाला स्पर्धा नाही है, पण एक दौड़ है. या दौड़ની અંદર तुम्हाला जहां भाग લીધલો है तर मला मालूम नाही का तुम्ही जीवनની અંદર કયા સમસ્યામાં तुम्हाला जाय राहिले आहे. कदाचित ज्या समस्यामध्ये तुम्हाला जात आहे, ज्या निराशामध्ये तुम्हाला जाय राहिले आहे, त्या ठिकाणी तुम्हाला एक अटकी गયેલ है. तुम्ही विश्वासની અંદર तुम्ही आत्मिक जी ग्रोथ है, जी वृद्धि है ती अटकी गયેલી है. आम्हाला जरूरी है का आम्ही आत्मिक वृद्धि आम्ही આગલા વાત नाही, आम्हाला अटकी नाही जाय नाही. आम्हाला का अटकी गયેલ है? का आम्ही प्रवासની અંદર डिफ्लेक्शन सी गયેલા है, अवरोध निर्माण होईल आहे आणि त्या લીધે आम्हाला अटकी गયેલ है. त्या લીધે आम्हाला निराश होणी गયેલ. पण प्रियनो ख्रिस्ती लोक आहेत, आपण ताज नाही अटकून आहे, आपण આગલા जाय नाही. तर आम्हाला जर ही रेस दौडून आहे, आम्हाला આગલા जायनो आहे, तर काही गोष्टी हिब्रोना पत्रना लेखक आम्हाला आहे. तर बेन गोष्टी क्विकली आहे का नंबर 1 का आपण त्या दौडની અંદર दौडा खातर आपण उत्तेजन देतो आहे, उत्तेजन. आणि त्या उत्तेजना खातर बेन गोठ्या बेन परिबळ या पत्रांनी અંદર किंवा या वचनની અંદર वापरला आहे. पहिलो तो परिबळ आहे तो साहेद रूपी भीड, साहेद रूपी भीड किंवा साहेदोनी वादळ रूपी भीड ओ शब्द वापरलो आहे. आणि बीजो जे आहे ती येशू ख्रिस्तનું उदाहरण એ બેન કોઠિયામાં એ હોય જહાં આમાં એ વિશ્વાસના મેરેથોન રેસની અંદર આમાં દોડી રહેલે છે. આમાં या प्रवास कोई रहेले है, आम्हा परदेशी तरीके आम्हा जाय रहेले है. तर आम्हाला जर एक सफलतापूर्वक ही दौड आपण दौडून आहे. पौल आहे का हम व्यर्थ दौडू ना. पौल स्वतः आहे का माझी धामदू नाही, माझी दौड नाही ती व्यर्थ नाही आहे. आम्हा ख्रिस्ती लोक व्यर्थ नाही दौडी रहेला आहे का ज्या ध्येय नाही है, ज्या लक्ष्य नाही है, ज्या पॉइंट नाही है, एवढी दौड आम्हा नाही दौडी रहेला आहे. आम्ही दौड डेफिनेट आहे, ही फिक्स कोली दौड आहे का ज्या एक सुरुवात पॉइंट आहे आणि त्या एक अंत पॉइंट आहे. आणि जी दौड दौडून काहीतरी फायदा आहे, काहीतरी इनाम आहे. आम्ही दौडून बीजा लोकांसारखं नाही आहे का जे व्यर्थ दौडून त्याला हे मालूम नाही आहे का आम्ही जीवनात शेवट काय होती, आम्ही जीवनात अंत काय होती. परंतु आम्हाला मालूम आहे का आम्ही जीवनात अंत काय होती. आणि जहां आपण एक डेफिनेटिव्ह रेस, एक व्यवस्थित नियोजनबद्ध दौडની અંદર आपण दौडी રહેले आहे, त्या टाइमाला आपण सफलता प्राप्त होणं किंवा विजय प्राप्त होणं किंवा अंत સુધી दौडणं ती खूप जरुरी आहे. आणि अंत સુધી दौडा खातर ते बेन परिबळ आपण समजिला पाहिजे. पहिलो परिबळ आहे तो म्हणजे का साहेदोनी वादळ रूपी भीड. एक वचनात देखलो आहे इब्रोना पत्र 12 अध्याय 1 वचन लिहिलं साहेदोनी આપણી આસપાસ સાહેદોની વાદળ રૂપી ભીડ. એટલે શું? એટલે काय? એટલે का ಈ साहेदोनी वादळ रूपी भीड का खातर शब्द वापरला आहे. जहां तुम्ही 11 अध्याय वाचता, हिब्रोना पत्र 11 अध्याय तुम्ही वाचते तर त्या ठिकाणी आपल्याला एरा मिले का हनोक થી લઈને છેલ્લે 39 वचन होती अलग अलग उदाहरण वापरलं आहे. आणि प्रत्येक उदाहरण विश्वासनं उदाहरण आहे. हनोकનો विश्वास, त्या ठिकाणी आपण हाबेलનો विश्वास, हाबेल થી લઈને हाबेलનો विश्वास, हनोकનો विश्वास, नोहનો विश्वास, आपल्याला लागला मिले इब्राहिमનો विश्वास, सारा विश्वास, इसाकનો विश्वास, योसेफનો विश्वास, मूसाનો विश्वास. आपण लागला मिली का जे संदेश आहे प्रबोधक आहे किंवा देवना जे इतर बीजा लोक आहे गोया ते हा विश्वास आपल्याला मिले. सो ए विश्वासना खूप मोठा उदाहरण आपण ठेवला आहे. तर हे जे उदाहरण आहे ते हे शाहेदोनी वादळ रूपी भीड. शाहेदो वो शब्द गुजराती वापरलो आहे. शाहेदो એટલે ગ્રીક ભાષાનો શબ્દ છે માર્ટુરસ. मार्टुरस या 3 अर्थ जुदा. नंबर 1 त्या पहिला जो अर्थ आहे तो है लीगलिस्टिक मीनिंग, म्हणजे का कायदेकीय अर्थ ती आहे. मार्टुरसનો पहिलो अर्थ आहे कायदेकीय अर्थ, म्हणजे का एखादी जोयली गोष्टी साक्षी आपली काय ती गोष्ट आपण स्वतः डोळा केली आहे आणि कोर्ट में केस चाली रहेली आहे ती आपण जुबानी दे रहेला आहे, ती आपण साक्षीदार बनी रहेला आहे. त्या खातर मार्टुरस शब्द वापरलो गेला आहे. बीजो अर्थ आहे तो म्हणजे हिस्टोरिकली. हिस्टोरिकली ते अर्थ आहे म्हणजे ऐतिहासिक ते अर्थ आहे. ऐतिहासिक अर्थ काय आहे का नवा कराરના સમયની અંદર
रोमी लोक जे आहे ते इंटरेस्ट ते मनोरंजक लोक હતા. मनोरंजक એટલે કે રોજ સાંજના સમયે તે એક સ્ટેડિયમની અંદર હોય અને त्या સ્ટેડિયમની અંદર તે કાંઈતરી ખેલ કોઈ કાંઈતરી એક્ટિંગ કોવા હતા, કાંઈતરી અભિનય કોઈ आणि हजारो लोक त्या आसपास गोठलाले आणि ते त्या एक्टिंग एवा था, ते त्या व्यक्ती अभिनय त्या कला जी आहे ते एवा था किंवा एखादी रमत रवली जावाती आणि स्टेडियम रे आणि स्टेडियम ने लोक गोठलाले आणि ते लोक त्या रमत रवणारा व्यक्ती एवा था. सो एखादी गोष्ट जी आहे, एखादी घटना चाली राहिली आहे त्या डोळा केलू त्या देखील साक्षीदार किंवा साहेब किंवा मार्टर शब्द वापरलो आहे आणि तिजो अर्थ आहे तो म्हणजे इथिकल अर्थ. इथिकल म्हणजे नैतिक अर्थ. त्या अर्थ एक यूज आहे साक्षीदार किंवा साहेब એટલે का जोयली वातो धार्मिक वातो ની साक्षी આપવી. एका धार्मिक गोठे किंवा एखादी नैतिक गोठे त्या साक्षी विधान देणं होती अर्थ आहे. तो या ठिकाणी जे साहेब आहे ते साहेब साक्षी दिलेला आहे. ते मार्टुरस आहे. मार्टुरस इन सेन्स ते विटनेस आहे, ते साक्षीदार बनी गए. ते का साक्षीदार आहे? ते विश्वासना साक्षीदार आहे आणि हे जे साक्षीदार आहे ते आपण नाही राहिला आहे. बराच लोक स्पष्टीकरण होत आहे का हे बदा साहेबोनी जी वादळ रूपी भीड़ है ती आज आपण ए रही है. आप कहीं की दौड़ते हैं, आप कहीं की चाली रहे हैं, आप विश्वासी जीवन आप कहीं की जीवते हैं ते ये लोग निहाळी रहिला आहे. ही खूप लोक त्या स्पष्टीकरण होत आहे. नाही तुम्हाला एक स्पष्ट कोयदा मागू का जे जुना कारणना जुला संत लोक आहे ते आज आपण ए नाही राहिला आहे पण त्या जीवन थकी आपण वचनाद्वारे रामिले का ते साक्षी पूरी रहेला है आपहाल का ते कहे कि विश्वास ने दौड़ दौड़िया, ते कहे कि विश्वास ना मटे आगला चालिया, ते कहे कि जे गोठी त्या देखल्या नाही आथ्या ती गोठी आशा थोवी त्या विश्वास थोयो आणि त्या अनुसार ते चालिया. त्या जीवननी अंदर अनेक संकट येना, त्या जीवननी अंदर अनेक समस्या येणे, त्या जीवननी अंदर बरसदा त्या निराशा पडे, त्या बरसदा त्या विश्वास ना मटे छळ में जा पडे, त्या परसिक्यूशन में जा पडे, त्या मोरा पडे, त्या फटका खा पडे पण ते स्थिर रहे. ते विश्वास ना या दौड़नी अंदर कधीच पासलं नाही गया. सो हे जे लोक आहे ते आपण साक्ष दे रहेला आहे, ते आपण सहायता दे रहेला आहे का आमा कहे कि विश्वास नि दौड़ दौड़िया, आमा कहे कि अंत सुधी दौड़िया ती तुम्हा एरा. आपण यहाँ जीवन थकी आपण योग साक्ष तीच मिळे है का ते ज्या प्रकारे विश्वास नि दौड़ दौड़िया त्याच प्रकारे आपण देखील यहाँ साक्ष हिमृत होणार आहे आणि आपण देखील विश्वास नि दौड़ दौड़ून आहे. इब्रियोन पत्राने लेखक आहे तो तुम्हाला मी म्हणा आणि म्हणून जा आपण हे साक्षी रूपी भीड़ जी है किंवा साहेबोनी जी भीड़ है वादळ रूपी भीड़ का वादळ रूपी એટલે કે તે अगणित लोक आहे. अगणित लोक त्या संख्या तुम्हा एक का 1 2 3 4 या प्रकार नाही गणी शका. अगणित लोक है आणि म्हणून थोडा अगणित लोक है त्याला आपण उमृत हो जे त्या जीवन चरित्र आपण उमृत हो त्या उदाहरण आपण उमृत हो आणि आपण विश्वास नि दौड़ दौड़ हो न जानो का आपा जीवन के अंदर ती समस्या अनुभवी रहेला है. ती समस्या आपला अब्राहम जीवन के अंदर मालूम पड़ी. आपे विश्वास के अंदर ती समस्या आपला अनुभव करेला है. ती समस्या आपला हनोक ना जीवन के अंदर एरा मिली, नोह ना जीवन के अंदर एरा मिली आणि आपला ही का मिली का तिहाई त्या जीवनात था समस्या येणे ता कहे की ते हँडलिंग होया, कहे की त्यार डीलिंग होया आणि आपण देखील त्या उदाहरण उमृत होवेन. आपे विश्वास ना दौड़नी अंदर ते समस्या आहे त्याला आपण योग्य रीते हँडलिंग होई शकते आणि जहा आपण या लोकांना उमृत होईन दौड़ी रहेला है त्या टाइमला पहा जीवन के अंदर बेन गोठी आपण गाडी देत आहे. लेखक आखे बे वातो नाखी दो. एक बोझो शब्द वापरलोय आणि बीजो है पाप. बोझो आणि पाप ते बेनी गोठी टाकी दिले. बोझो आणि पाप हे शब्द काय आहे? एक्चुअली बोझो जो शब्द है वजन बल्क ज्याला पाक जे बल्क એટલે का एक एथलेट्स एक रमतवीर चित्र या ठिकाणी दिलं आहे. जुना करा समयनी अंदर એટલે का नवा करारना काळानी अंदर जहाँ रोमी लोक जे है ते रमतवीर लोक था, ग्रीक लोक रमतवीर लोक था आणि मुख्य रमत या आधी दौड़ना रनिंग आणि म्हणून बायबल ની અંદર रनिंग जी है ત્યાં जास्ती महत्व नवा करार ની અંદર પૌલાઈ દેનો है. હું દોડ્યો છું, તમે દોડો, હું દોડું છું या प्रकारे शब्द नेहमी कायम वापरलो आहे. सो बोझो એટલે શું? बोझो એટલે का जहाँ जुना समय ની અંદર एक तो व्यक्ति रनिंग रेस ની અંદર भाग ले त्या समय पहली बात तो बेन अननेसेसरी वजन त्या जीवनामध्ये काढता येते. नंबर 1 जर त्या शरीर जास्ती वजन है त्या शरीर के अंदर अननेसेसरी वेट क्या प्राप्त होला है तर तो व्यायाम कोई डाइटिंग कोई आणि त्या शरीराला हे जलम म्हणे तो अल्को बनवून प्रयत्न कोई लाइटर जलम म्हणे तो त्या शरीर में जी एक्स्ट्रा वजन है ती रिड्यूस कोई एक्स्ट्रा फैट रिड्यूस कोई
आणि तो दौडा खातर योग्य बने। બીજી गोट जहाँ तो रनिंग रेस पे दौड़े, रनिंग ट्रैक पे दौड़े त्या समय त्या शरीर में जे भी काय वजनदार कपडे पोले रहे किंवा मुंकावे काय पोलो रहे ती देखील तो काढी टाकी दे आणि मात्र एक छोटासा कपडा लिन सो वस्त्र पोईन तो दौड़वा थो। सो अननेसेसरी गोठ्या जे भी त्या रनिंग ની અંદર डिफ्लेक्ट बनी शकते हा, रनिंग ની અંદર अवरोध निर्माण होई शकते हा, ते तमाम बोजो काढी टाकवा म्हणजे। आणि બીજી गोट आपण पाप कर टाकले बरंचदा आपल्या जीवन અંદર लहान सहान गोठ्या त्या का जे आपले विश्वासनी दौड जी है ती दौडा खातर आपण अटकाडी शकते, आपण अवरोध निर्माण होई शकते हा। क्यों पौल काय आखे इफिसियों पत्र 4:22 वचन ની અંદર कपट वासनाओथी भ्रष्ट थोतु तमारी આગલું વર્તણું જૂનું માણસપણું दूर करो। कलेसियों पत्र त्या 3 अध्याय અંદર देखील दूर करो अ शब्द वापरलो आहे। आम्ही जीवन ની અંદર बऱ्या थोड्या गोष्टी आहेत का ते अननेसेसरी आहे का जे आम्हाला लीन चाली रहेला आहे। आज ख्रिस्ती समाज जो है तो सुवार्थ प्रसार ની અંદર कहा कमी पड़ी रहेलो है, तो विश्वासना जीवन ની અંદર प्रगति पथक में कहा कमी पड़ी रहेलो त्या कारण इज है का आज आम्ही मंडळिया आम्ही आगेवान एक ख्रिस्ती तरीके आम्ही बादी कोठी चिंतालीन होई गयले। आम्ही बादी कोठी आम्हाला वाटे का बादी कोठी आम्ही या दुनिया फिक्स कराय नाही, आम्ही बादी कोठी आज ठेकोलीन होई गयले। पण ते गोठ्या लीन जर चालू तर त्या परिणाम काय का अननेसेसरी अयोग्य प्रकारनो आणि बिनजरूरी ओझो आम्ही जीवनावादी, बिनजरूरी चिंता आम्ही जीवनावादी, बिनजरूरी निराशा आम्हाला याको आणि छेल्ले जी खरी प्रगती आम्हाला विश्वासना जीवन में कोण आहे ती आपल्याला नाही होत आहे। आणि छेल्ले आपण बद्या ए शारीरिक गोठ्या, राजकीय गोठ्या, सामाजिक गोठी टेन्शन लिंक होय राहू आणि आपण त्या विश्वासा बाबतीत काहीच प्रगती नाही करू, हीच परिणाम आपल्याला लागली। म्हणून अननेसेसरी ओझो है तो आपण काय टाकीदा पडी आणि आपले जीवन ની અંદર જે ગુપ્ત પાપ आज भी आपण अनेक पाप લીન મોકલે आहे, अनेक ओढे गोठ्या आहे का जे आपण आज भी सोडले आहे। जर आपण विश्वास ना या दौडनी अंदर सफल बनलो है तर आपण आपले जीवन ની અંદર जे गुप्त पाप है का जे पाप आम्हाला अटकाडी रहेला आहे, जे पाप आपण ट्रेकिंग कोई रहेला आहे, पासला खेची रहेला आहे ते आपण काढा पडे। पौल काय आहे रोमियो पत्र 7 अध्याय 14 થી जर तुम्ही आगला वाचा तर त्या ठिकाणी पौल 11 થી तुम्ही आगला वाचा तर पौल स्पष्टरित्या आहे पौल त्या जीवन ની અંદર रखे का आई पाप को है कि नहीं परंतु मां माझा पाप है। इन पाप है ती ख्रिस्ती जीवन नेहमी है काका आपण पापा खातर मोले। रोमियो पत्र 6 अध्याय 1 वचन निकले हमें पाप ना माटे मुआ, आपण पापा खातर मोहे, पाप आपे खातर नहीं मोले। पाप आज भी जीवता है काका जो स्वभाव आपण ही डेडी मैंने लिए नहीं तो स्वभाव आपण जाऊदी महताऊ दिया में रहे। म्हणून ख्रिस्ती जीवन ની અંદર બેન स्वभाव संघर्ष है, एक आत्मिक स्वभाव में संघर्ष आणि एक शारीरिक स्वभाव या बेना विषय संघर्ष आपल्याला मिले। शारीरिक स्वभाव आम्ही गुप्त पाप आज भी नाही सोडला पाप ओढ्या गोठ्या आम्ही जीवन ની અંદર है। पण एक गोठ्या आम्हाला समाधान तर देते आहे, एक गुप्त पाप कोई आम्हाला संतोष देते आहे, पण क्या परिणाम ये है का हम विश्वास ना दौड़ ની અંદર कमजोरी रहेले, हम कमजोरी रहेले आणि आम्हाला जी मैराथन दौड़ ते आपण थाकी जात आहे, आपण काटाळी जात आहे, आपण निराश होणी जात आहे का अननेसेसरी बर्डन्स एंड सिन्स, अनावश्यक बोझो आम्हाला लीत बोललो आहे, अनावश्यक गोठ्या आम्ही जीवन ની અંદર आहे ज्यामुळे आपण विश्वासनी दौड़ ना दौड़ शकते। आणि छेल्ली आणि બીજી बाबत का भल एरा मिल है का येशू ख्रिस्त નું उदाहरण ત્યાં ઉભું થયું है। ई विश्वासनी दौड़ दौड़ा खातर जुना कराરના વિશ્વાસીઓના સાક્ષીનું ઉદાહરણ તો ઉભું થયું है અને બીજી વાત येशू ख्रिस्तનું उदाहरण ત્યાં ઉભું થયું है। येशू ख्रिस्त स्वतः एक मोठं उदाहरण या खातर आहे काका आपण जर हे होतं हिब्रूना पत्रना लेखक येशू ख्रिस्तना માટે બે શબ્દો આપે, આપણો વિશ્વાસનો અગ્રેસર, પાયોનિયર અને સંપૂર્ણ કરનાર, उत्पादक आणि पूर्ण करणार, विश्वासने संपूर्ण करणार, हे बेन मोठ्या येशू ख्रिस्ताबद्दल वापरले आहे। येशू ख्रिस्तच आम्ही विश्वास कारण आहे का त्यामुळेच आज आम्ही विश्वासी तरीके आहे। आज येशू ख्रिस्ताला आम्ही विश्वास ठेवू शकते देवावे। जर येशू ख्रिस्त नाही या दुनियामध्ये येतो तर आपण देवावे विश्वास कधीच नाही ठेवू शकते। आज आपण देवावे का विश्वास करते बिकॉज ऑफ क्राइस्ट, बिकॉज ऑफ क्राइस्ट। सो या ठिकाणी येशू ख्रिस्ता कार्य आपल्याला मिले आहे, द वर्क ऑफ क्राइस्ट। येशू ख्रिस्ता कार्य काय आहे तियाय आपे विश्वास उत्पादन करलो आहे, तिया लिधेच आपे विश्वास जो है त्या व्याख्या होते, तिया लिधेच आपे जो विश्वास है तो अस्तित्व में अन्नो है। या खातर त्या विश्वासनो अग्रेसर पायोनियर वो शब्द वापरलो आहे, वो शब्द वापरलो आहे। आणि બીજી गोष्ट का तो आपे विश्वासान संपूर्ण होणार आहे, अर्थातच
का येशू ख्रिस्तामुळे तुम्ही आणि मा विश्वास परिपूर्ण होऊ आज आपण या दुनियात जीवी राहिले आहे आपण विश्वास अप डाऊन नाही आहे बरं कमी जास्ती आहे कधी शंका कोज आहे कधी एकदम मजबूत विश्वास आहे किंवा कधी शंकाही आहे जदि हम येशू ख्रिस्तामा तल्ली नहीं जाओ जदि येशू ख्रिस्ता उपस्थिति में जाओ तदि आप जो विश्वास थोड़े तो परिपूर्ण विश्वास येणार होय का जर तुम्ही इब्रोन पत्र त्या 11 अध्याय 39 ते 40 वचन वाचता तर तुम्हाला मालूम पडेल का जुना करारना लोकांनी जो विश्वास ठेवला तो मात्र विश्वास आतो तो परिपूर्ण विश्वास नाही आतो त्या विश्वासात फळ त्या मिळलं नाही आतो तिहान आणि आपण कधी फळ मिळेल जदि आपण प्रभू येशू ख्रिस्ता उपस्थितीने अंदर जाऊ तदि परिपूर्ण फळ आपण मिळेल आणि तोधीच आपले विश्वास परिपूर्ण उपजुणार आहे तोधीच आपले विश्वास संपूर्ण पण आम्ही विश्वास संपूर्ण केवळ येशू ख्रिस्ताम कोलो जाय इतमा मीरा आम्हाला आम्ही विश्वासात सुरुवात येशू ख्रिस्तामधून आहे आम्ही विश्वासात सुरुवात येशू ख्रिस्ताद्वारे आहे आणि आम्ही विश्वासाची परिपूर्णता आहे ती देखील येशू ख्रिस्तामधून आहे ही आम्हाला मूळ ठेवून आहे आणि म्हणून त्या येशू ख्रिस्ताने आम्हाला लक्ष ठेवून आहे वी मस्ट एम टू ख्राइस्ट बरंचदा आपण दौडत असताना आपले लक्ष आपण विचलित कोयले जाय आपण नेहमी विचार घालवो जाय आपण नेहमी विचार कोज आहे आपण नेहमी लक्ष ठेवू जाय जर तुम्हाला एक सफलतापूर्वक रनिंग कोण आहे सफलतापूर्वक दौड़ पूरी कोण आहे तर तुम्हाला नीचे हा अगला पसला नीचे हा तुम्हाला इवेल जमनी बाजू आणि या वेल तिवेल तुम्हाला हा तर ती रेस तुम्हाला पूरी नाही होत आहे तुम्हाला रेस पूरी कोण आहे तर तुम्ही जी मार्क आहे तुम्हाला केस सुधी जायला आहे तुम्ही अंत कैसे तुम्ही एंडिंग पॉइंट कैसे तिया विचार तुम्हाला करा पडे या ठिकाणी लेखक काय आहे एक विश्वासी तरीके सफलतापूर्वक दौड़ा खातर आपा येशू ख्रिस्तावे लक्ष ठेवू आपा येशू ख्रिस्तावे आपे दृष्टी ठेवू या खातर का जहां पे येशू ख्रिस्तावे दृष्टी ठेवू जे या समय आपे दौड़ा खातर आपा मदत रूप बन है आणि मदत रूप का येशू ख्रिस्तुस आपे छेल्लो एंडिंग पॉइंट है येशू ख्रिस्तुस आपे निशानी है येशू ख्रिस्तुस आपे ध्येय है पौल फिलिपियर पत्र त्या 3 अध्यायाच्या अंदर इस गोठा है का येशू ख्रिस्त आणि ती जी इनामा खातर थोले त्या प्राप्त कोयला या खातर दौड़ी रही पौल ने जी दौड़ा थी ती सफल कहा बनी पौल ने जी दौड़ा थी ती आशीर्वादित कहा बनी पौल ने दौड़ जी थी बीजा खातर उदाहरण दखल कहा बनी क्या कारण ही है का पौल नु जी दौड़ नु है त्या जी ध्यान थो त्या जी दृष्टि थी ती येशू ख्रिस्तावे थी आणि तो हमेशा येशू ख्रिस्ताने दौड़े तो हमेशा येशू ख्रिस्ता अमृत होईन दौड़े એટલા માટે જ પૌલ લખે કે આમી ના જીવતો પણ येशू ख्रिस्त मामा जाम जीवे जहां तुम्हा येशू ख्रिस्तावे तुम्हाला लक्ष थोडी दौड़ते है तहां तुम्ही जीवनाद्वारे येशू ख्रिस्ता रिफ्लेक्शन प्रकट होते है ज्या प्रकारे एक उत्तम दौड़वीर जो है उत्तम एथलीट जो है त्या हुमर जर त्या लक्ष्य है त्या प्रतियोगिता इनाम ते जर त्या हुमर तो है चॅलेंज म्हणून तर त्या जी दौड़ है त्या जी परफॉर्मन्स है त्यावे आम्हाला कम्प्लीटली प्रभावी राहिले त्याच प्रकारे जहां तुम्हाला आणि आत्मिक रीते आम्ही जी लक्ष्य है त्यावे आपण ध्यान ठेवजे त्यावे आपण दृष्टी ठेवजे त्या टाइमला में जीवन के अंदर आपोआप बदलाव आणि परिवर्तन एरा मिले आणि म्हणून येशू ख्रिस्त जी है त्या जी कार्य है त्यावे तुम्हाला का ते आपले विश्वास सुरुवात कोली है आणि तोच आपले विश्वासा अंत कोणार है तोच आपले विश्वासा परिपूर्ति कोणार है ही देखील पावी रे आणि छेल्ली बाबत त्या जी स्थान है येशू ख्रिस्त स्थान लेखक आखे का येशू ख्रिस्त केस बोटलो है पितानी जमणी बाजू या राज्य से पितानी जमणी बाजू है ये जमणी बाजू काय दिखाड़े ये जमणी बाजू दिखाड़े है विक्टोरियस लाइफ येशू ख्रिस्ताने प्रत्येक समस्या प्रत्येक निराशा प्रत्येक दुख प्रत्येक परीक्षा आणि प्रत्येक प्रकारच्या गोष्टी त्या जीवननी अंदर न्या ती हवे त्या विजय प्राप्त केलो है आणि आज तो पिताना जमणी बाजू आहे बोटलो है त्या ती जमणी बाजू है ती दिखाने का येशू ख्रिस्त विजयशाली है आणि जहां पर त्या स्थानीय ओरेज है आपा जहां पर येशू ख्रिस्त केस बोटलो है त्या पायज है त्या टाइमात आपण देखील विजय मिळवून प्रोत्साहन देवा आहे विजय मिळवून उत्तेजन देवा आहे आणि या प्रकारे आज आपण एक ख्रिस्ती व्यक्ती तरीके आपण फक्त दौडून नाही है आपण फक्त व्यर्थ दौडून नाही है पण आपण एक विजयशाली दौडून आहे आपण अंत सुधी दौडून आहे એટલા માટે ધીરજથી દોડવું ઓ શબ્દ ખૂબ મહત્વ आहे ધીરજથી એટલે કે आपण त्या दौडवे टिकी राहिलो आहे त्या दौडवे आपण बनी राहिलो आहे पण बराच ख्रिस्ती लोक आज दौडवे बनी नाही राहिला आहे अनेक लोक विश्वासात अडथळी गेले आहे त्या अवरोध निर्माण झालो आहे अनेक लोक कमजोर बनी गया परंतु विश्वासी लोक आज मन तुम्हाला छेल्लगी जा खादा का आपण विश्वासनी दौडनी अंदर बनी राहिलो आहे आणि जर तुम्हाला निमान या विश्वासनी दौडनी अंदर बनी राहिलो आहे आज समय हारो नाही है आज आपल्या आसपास जे वातावरण आहे ती वातावरण आपण अटकाडी राहिला आहे ती वातावरण आपण अवरोध ना परिबळ निर्माण करेला आहे आणि या टाइमात अनेक ख्रिस्ती लोक जे आहे ते अटकी जाणार आहे
अनेक ख्रिस्ती लोक हा विश्वासनी जी वृद्धी आहे, विकास आहे, तो अटकी जाणार आहे. आणि ती तुम्हा आणि आई नाही आदोजे या खातर एक गोष्ट लक्षात ठेवून आहे का आपण नेहमी जुना करारना जो विश्वासनी साक्षी आहे ती हुंबूर थवा आणि येशू ख्रिस्ताला हुंबूर थवा. आणि त्या टायमाला तुम्हाला आणि मला दौडून प्रोत्साहन मिळेल. आज आम्हाला प्रोत्साहन जरूर आहे कारण निराश होणाऱ्या गोठ्या जागे जागे मोठल्या आहेत. निराश होणाऱ्या गोठ्या आम्ही आगला पासला नीचे अख्याच आम्हाला निराश होणाऱ्या गोठ्या आपल्याला मिळत्या. आज आत्मिक प्रोत्साहनाची गरज आहे आणि ती प्रोत्साहन तुम्हाला आणि मन किंवा वचनाद्वारा आणि येशू ख्रिस्ताद्वारा मिळेल. जहा तुम्हाला प्रोत्साहन उभरती दौड़ते तुम्हारा छेल्ले दौड़ हाने तुम्हारा देखिए बीजा लाखने कड़ा का हम व्यर्थ दौड़ियो નથી मारू दौड़વું व्यर्थ નથી. तुम्हारा एक दिन तुम्हारा मालूम पड़े का येशू ख्रिस्ता हुंबर थोइन दौड़्यो आई विश्वासना साक्षी जीवन हुंबर थोइन दौड़्यो या खातर आई सफलतापूर्वक दौड़ू रहे मां दौड़ून आशीर्वाद दे मां खातर बी आणि बीजा खातर बी आणि ते जे सफलतापूर्वक अंत सुधी दौड़ून इति अमर थे. सो देव कोई तुम्हाला आणि मन या वचनाद्वारा आशीर्वाद दे आणि अधिकातलं अधिक तुम्ही जीवनની અંદર विश्वासની दौड़ सफलतापूर्वक तुम्ही पार पाई शका तुम्ही दौड़ी शका म्हणून परमेश्वर त्या पवित्र आत्म्याद्वारा सामर्थ्य दे. थैंक यू सो मच. ये प्रार्थना पको बाधा खातर प्रार्थना को तुम्हें खातर प्रार्थना को प्रत्येक विश्वासी खातर प्रार्थना को का आपण मालूम नाही का विश्वासनी दौड़ दौड़त असताना आपण कहा समस्याने अंदर कहा निराशाने अंदर कहा अवरोधनी अंदर देव तुम्हाला आणि मन त्या अवरोध में बारे काढे त्या निराशा में बारे काढे खातर तुम्ही प्रार्थना करो. प्रभु धन्यवाद स्तुति को प्रभु का आज पाशी योगदा प्रभु तो लोका खातर प्रार्थना को समय दे. आज प्रभु आम्ही विश्वास में जीवन तर मालूम नहीं का आम कहा प्रकारना निराशानी अंदर आम केस अटकी गए. आज सुधी आम जे वादा दोस्ते जे सुधी आम वृद्धि दोस्ते ते सुधी आम वृद्धि नहीं आम्हाला क्षमा करो. आम संसारना गोठ्या संसारनी चिंता संसारना मोह संसारना परीक्षानी अंदर पड़ी आम विश्वासनी दौड़ आम दौड़ी पर आम अटकी गया आम्हाला क्षमा करो. प्रभु आम्हाला अगला दौड़ा खातर तो सामर्थ्य दे आणि प्रभु जी तो वचनाद्वारा तो आज आम्ही बोललो आहे का आम्ही अगला जायना आहे आम्ही निशाना होती जायना आहे आम्ही अंत सुधी जायना आहे त्या होती जा खातर प्रभु तो पवित्र आत्मा सामर्थ्य दे तो कृपा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ति प्रभु तो सामर्थ्य पूर्ण धन्यवाद स्तुति